नमस्कार. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात मी माधुरी कुमकर आपलं स्वागत करते. सायलेंट किलर म्हणून ओळखला जाणारा हृदयविकार आजकाल तरुणांचा जीव घेतोय. अगदी 20 वर्षाच्या मुलाचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. खरं तर अशा घटना घडणं हे गंभीर बाब आहे. त्यामुळे हृदयविकार या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणं, त्याची कारणं, लक्षणं, तपासण्या काय असतात हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. याच संदर्भात आज आपण हृदयविकाराच्या धोक्याची लक्षणं लवकर ओळखा या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत डॉक्टर सूरज पाटील. डॉक्टर नमस्कार. हेल्थ टॉक मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आपल्या आजच्या या विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा सुरुवातीला परिचय करून देते. डॉक्टर सूरज पाटील हे पुण्यातील मेडिकवर हॉस्पिटल इथं कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मौलाना आझाद मेडिकल कॉलेज नवी दिल्ली इथून MBBS आणि MD पदवी घेतली आहे. MD मध्ये ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. पुढे त्यांनी एम्स नवी दिल्ली येथून DM कार्डिओलॉजी सुद्धा पूर्ण केली आहे. 20 वर्षांच्या समृद्ध अनुभवासह डॉक्टर सूरज पाटील यांचं कौशल्य प्रौढ हृदयरोग उपचारांमध्ये आहे. असा डॉक्टरांचा अनुभव आणि परिचय आहे. आणि आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, माझा पहिलाच प्रश्न, हृदयरोग म्हणजे नेमकं काय आणि हार्ट अटॅक काय असतो? बघा मॅडम, हृदयरोग म्हणजे आपण सामान्य भाषेत मराठीत जे म्हणतो तो हार्ट अटॅकच आहे. हृदयरोग ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला होतोय त्याचा अर्थ आहे की त्याच्या ज्या हृदयाच्या रक्तवाहिन्या आहेत, ज्या हृदयाला रक्ताचा सप्लाय करतात, त्यामध्ये कुठेतरी रक्ताचा पुरवठा कमी होतोय. तर हृदयरोग प्रामुख्याने 2 प्रकारचा पाहिला जातो. एक म्हणजे हार्ट अटॅक, जिथे रक्तवाहिनी तुमची हृदयाची अगदी 100% बंद झालेली असते, त्यामुळे रक्ताचा प्रवाह पुढे होतच नाही आणि आपल्याला छातीत दुखायला चालू होतं. दुसरा प्रकार असतो ज्याच्यामध्ये जे कोलेस्ट्रॉलचा थर जमा होतो, ज्याला आपण म्हणतो ब्लॉकेज डेव्हलप होणे, ती प्रोसेस हळूहळू वयानुसार वाढत जाते. जो ब्लॉकेज सुरुवातीला एक 10% 20% असतो, तो हळूहळू वाढत ज्यावेळेस 80 आणि 90% क्रॉस करतो, त्यावेळेस मग आपल्याला चालल्यानंतर त्रास होणे म्हणजे छातीत दुखणे आणि दम लागणे अशा प्रकार. तर मुख्य म्हणून मी 2 प्रकारे आपल्याला हृदयरोग पाहण्यात येतो. एक म्हणजे हार्ट अटॅक, जिथे तुम्ही बसल्या ठिकाणीच छातीमध्ये दुखणे, दम लागणे, घाम येणे असा प्रकार होतो. आणि दुसरा म्हणजे जो कालांतराने हळूहळू डेव्हलप होतो. हार्ट अटॅक नेमकं काय असतं? हृदयरोग तर आपण समजून सांगितलं. हार्ट अटॅक म्हणजेच जो मी पहिला प्रकार सांगितला तुम्हाला, ज्याच्यामध्ये 100% रक्तवाहिनी तुमची हृदयाची रक्तवाहिनी पूर्ण बंद होते आणि रक्ताचा पुरवठा हृदयालाच होत नाही. जो हृदय सगळ्या शरीराला रक्ताचा पुरवठा करतोय, त्याच हृदयाला रक्ताची पुरवठा कमी होतो आणि मग आपल्याला छातीत दुखायला चालू होतं, ज्याला आपण हार्ट अटॅक नावाने ओळखतो. खरं तर हार्ट अटॅक हा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांना धडकी भरते. याची नेमकी प्रमुख लक्षणं काय असतात? जसं तुम्ही इंट्रोडक्शनमध्येच म्हटलात मला सुरुवातीलाच की इट्स अ सायलेंट किलर, त्यामुळेच धडकी भरते. कारण आपल्याला अगोदर लक्षणं कधी आलेली नसतात आणि अचानकपणे एखाद्या दिवशी ज्या दिवशी छातीत दुखायला चालू होतं त्यावेळेस आपल्याला धडकी भरते. तर मुख्य लक्षणं हृदयरोगाची ओळखायची कशी, तर जर तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात त्याच ठिकाणी अचानकपणे छातीत दुखायला चालू, मुख्यत्वे डाव्या साईडला, पण अगदी जबड्यापासून ते नाभीपर्यंत कुठेही तुम्हाला छातीमध्ये दुखू शकतं. त्यामुळे फक्त डावा आहे म्हणजे हृदयरोग आहे आणि उजवा आहे म्हणजे नाही, असं काही नाही. उजवा, डावा, इवन शोल्डरमध्ये सुद्धा तुम्हाला दुखू शकतं. हे मुख्य प्रकारे जो दुखणं आहे तुम्हाला ते अगदी क्रशिंग म्हणतो आपण किंवा स्टॅबिंग, छातीवरती कोणीतरी बसलंय आपल्या अशा पद्धतीने ते तुम्हाला दुखायला चालू होईल. फक्त एक थोड्या वेळासाठी कळ मारते आणि ती कळ निघून जाते, अशा प्रकारचं दुखणं हे जनरली हृदयरोगाशी संबंधित नसतं. पण बसल्या ठिकाणीच तुम्हाला क्रशिंग स्टॅबिंग पेन म्हणजे छातीवरती कोणतरी बसलं आहे किंवा एखादी दोरी तुमच्या छातीच्या भोवती बांधली आणि ती कोणतरी खेचतोय, अशा प्रकारचं ज्यावेळेस दुखायला चालू होतं तो म्हणजे मग हृदयरोगाचं लक्षण. साधारण आपण म्हणूयात की 30च्या नंतर प्रत्येकाने एकदा आपला ब्लड प्रोफाईल केला पाहिजे, म्हणजे रक्ताच्या तपासण्या, ज्यामध्ये तुमच्या शुगरसाठीच्या तपासण्या येतात, डायबिटीससाठीच्या, कोलेस्ट्रॉल तपासणे आणि त्याचसोबतच काही कोलेस्ट्रॉलचे नवीन मार्करसुद्धा आहेत, ते सुद्धा अवेलेबल आहेत, त्या तपासण्या तुम्ही केल्या पाहिजेत. त्यासोबत ब्लड प्रेशर चेक करणे. जर तुमचं ब्लड प्रेशर चेक केल्यानंतर जर नॉर्मल असेल तर दर वर्षाला तुम्ही त्यानंतर चेक केलं तरी चालेल. परंतु जर का ब्लड प्रेशर अबनॉर्मल असेल किंवा वाढतं रेंजमध्ये असेल तर दर 3 महिन्याला तुम्ही ते रिचेक करत राहिलं पाहिजे. नक्कीच, म्हणजे रिचेक करणं सुद्धा तितकंच अगदी ब्लड टेस्ट सुद्धा जर तुमच्या ब्लड टेस्ट नॉर्मल असतील तर तुम्ही वर्षाला एकदा केलं तरी चालेल. पण जर का ब्लड टेस्ट अबनॉर्मल असेल तर मग तुम्ही दर 3 ते 6 महिन्याला सुद्धा त्या रिचेक करत राहिल्या पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, माझा पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अँजिओग्राफी काय असते? हा शब्द जरी उच्चारला ना तर अनेकांना भीती वाटते की नेमकं आपल्या बाबतीत काय होणार आहे, तर हे थोडं समजावून सांगा. तर जसं आपण म्हटलं की ह्या तपासण्या केल्यानंतर आणि तुम्हाला समजा लक्षणं होती की छातीत दुखत होतं, दम लागत होतो, त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे त्या अगोदर काही हृदयाच्याही तपासण्या असतात, 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट ज्याला आपण म्हणतो, त्या केल्या जातात. त्यामध्ये जर का हृदयाशी संबंधित आजार आहे असं आढळून आलं तर मग आपल्याला अँजिओग्राफी रिकमेंड केली जाते.
अँजिओग्राफी ही बेसिकली हृदयाच्या रक्तवाहिन्यांची तपासणी आहे. आपण सोप्या शब्दात सांगायचं तर हृदयाच्या रक्तवाहिनीचा एक फोटो काढला जातो. एक्सरे मशीनमध्ये पेशंटला झोपवलं जातं आणि एक डाय किंवा एक शाई इंजेक्ट केली जाते हाताच्या किंवा पायाच्या नसांमधने, आणि ती शाई हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ज्यावेळेस जाते त्यावेळेस एक्सरे काढला जातो आणि त्याच्यामधनं हृदयाच्या पूर्ण रक्तवाहिन्या आपल्याला व्हिज्युअलाइज होतात. आणि जर का तिथे कुठे काही ब्लॉकेज असेल तर ते आपल्याला दिसून येते. ह्यालाच आपण अँजिओग्राफी म्हणतो. अँजिओग्राफीमध्ये आता एक नवीन सुद्धा टेक्निक आलेली आहे ज्याला सिटी अँजिओग्राफी म्हणतात, बरं. ज्यामध्ये सिटी स्कॅनच्या मशीनच्या सहाय्याने अँजिओग्राफी केली जाते. प्रोसिजर सेमच आहे. पेशंटला एका टेबलवरती झोपवलं जाईल, सिटी स्कॅनची मशीन चालू केली जाईल आणि शाई इंजेक्ट केली जाईल आणि ती शाई ज्यावेळेस हृदयाला पोहोचेल त्यावेळेस सिटी स्कॅन काढला जाईल आणि सेम गोष्टी आपल्याला त्यामध्ये दिसून येतील. नक्कीच. म्हणजे अँजिओग्राफी काय हे तर आपण सांगितलेलं आहे. मग अँजिओप्लास्टी म्हणजे नेमकं काय? कारण अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं लोकांना, कारण शब्द थोडेसे सिमिलरच Similar आहेत. असतात. येस, अँजिओग्राफी ही एक तपासणी आहे. जसं तुम्ही रक्ताच्या तपासण्या करता त्याचप्रमाणे अँजिओग्राफी ही तुमची तपासणी आहे. तो काही इलाज नाही. इलाज असेल त्याच्या पुढचा अँजिओप्लास्टी. जर का तुमची अँजिओग्राफी झाली आहे आणि अँजिओग्राफीमध्ये 70% ते 80%च्या वरती तुम्हाला ब्लॉकेज आढळून आलेली आहे असं तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं तर मग तुम्हाला ते अँजिओप्लास्टी रिकमेंड करतील. अँजिओप्लास्टीमध्ये तुमच्या रक्तवाहिनीमध्ये जी ब्लॉकेज आहे ती एका फुग्याद्वारे आणि एका स्टेंटद्वारे ती काढून टाकली जाते आणि तिथे एक स्टेंट डिप्लॉय केलं जातं. स्टेंट म्हणजे हे तुमच्या पेनमध्ये जशी स्प्रिंग असते त्याच प्रकारची एक स्प्रिंग आहे जी त्या ब्लॉकेजच्या ठिकाणी आपण डिप्लॉय करतो आणि त्यानंतर तिथला अडथळा रक्तवाहिनीचा नाहीसा होतो. मग आता अँजिओप्लास्टीमध्ये कुठलं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे का? जसं की स्टेनलेस अँजिओप्लास्टी असं पण आपण म्हणतो बऱ्याचदा. येस. अँजिओप्लास्टीमध्ये आता नवीन ज्या गोष्टी येत आहेत त्यामध्ये स्टेंटलेस अँजिओप्लास्टी हा एक नवीन चालू झालेला आहे वापरामध्ये, ज्यामध्ये जी पूर्वीच्या काळी 1990 साधारण मी म्हणेन ज्यावेळेस स्टेंट चालू झाले डिप्लॉय करायला आणि त्याच्यानंतर स्टेंटच्या टेक्नॉलॉजीमध्ये बराच फरक आला. सुरुवातीला औषधं न लावलेली स्टेंट असायचे, आता औषधं लावलेली स्टेंट आपण वापरतोय. पण या सगळ्यांमध्ये स्टेंट ज्यावेळेस आपण टाकतो स्टेंटमध्ये परत ब्लॉकेज होण्याचा चान्स असतो, जो की अवॉइड करण्यासाठी आता स्टेंटलेस अँजिओप्लास्टी आलेली आहे, ज्यामध्ये एका फुग्यावरती औषध लावलेलं असतं आणि जिथे ती ब्लॉकेज आहे तिथे तो फुगा आपण नेतो, फुगा फुगवला जातो आणि ते औषध त्या रक्तवाहिनीला सगळ्या बाजूने चिटकतं, जेणेकरून त्या ठिकाणी परत ब्लॉकेज होणार नाही. आणि अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला स्टेंट विरहित अँजिओप्लास्टी आपल्याला करता येते, ज्यामुळे स्टेंटमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स त्या पेशंटमध्ये आपण अवॉइड करू शकतो. हा खास करून मुद्दा जी लोक यंग आहेत, कमी वयाचे आहेत, त्यांना खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर का स्टेंटलेस अँजिओप्लास्टी करता आली आपल्याला तर साधारण आपण जर 35-40चं वय पकडलं तर पुढच्या 40-45 वर्ष पुढच्या वयासाठी त्यांना त्या स्टेंटमुळे काही कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. नक्कीच. मग आता महत्त्वाचा प्रश्न हा पण पडतो की अँजिओप्लास्टी करणं नेहमीच गरजेचं असतं की औषधं घेऊन सुद्धा तो बरा होतो? नक्कीच. मी म्हणेन की अँजिओप्लास्टी ही प्रत्येक वेळी केलीच गेली पाहिजे असंही काही नाही. अँजिओग्राफी केल्यानंतर जर का तुमची सिग्निफिकंट ब्लॉकेजेस नसतील, ज्याला आपण म्हणतो की 70%पेक्षा जर का खाली आहे ब्लॉकेज, तर त्या ब्लॉकेजसाठी तुम्हाला अँजिओप्लास्टी करणं गरजेचं नाही आहे. तुम्ही औषधं गोळ्या जरी घेतलात तरी तुमची तब्येत म्हणा, तुमची लक्षणं परत कधीच येणार नाही. परंतु नियमितपणे यामध्ये औषधं घेणं तुम्हाला खूप गरजेचं असतं. जर का तुम्ही औषधं अवॉइड केली तर नक्कीच तो त्रास तुम्हाला परत होऊ शकतो. त्यामुळे अँजिओप्लास्टी प्रत्येक पेशंटसाठी गरजेचे आहे, मस्ट आहे असं काही नाही. तो निर्णय मला वाटतं पेशंट आणि डॉक्टरांच्या एकमेकांच्या सल्ल्यानुसार तो घेतला जातो. नक्कीच. डॉक्टर, खरं तर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी हे सगळं आपल्याकडून समजून घेतलेलं आहे. पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तरुणांमध्ये वाढतं हृदयरोगाचं प्रमाण. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हाच. त्याची कारणं नेमकी काय, आपण थोडं विस्तृत सांगाल? ठीक आहे. जसं अगेन आपण जसं इंट्रोडक्शनमध्येच म्हटलं होतं की 20 वर्षाच्या मुलाला सुद्धा आता आजकाल हार्ट अटॅक येतो आहे. तर तरुणांमध्ये वाढतं हार्ट अटॅकचं प्रमाण मुख्यत्वे 2 कारणांमुळे आहे. एकतर वाढत्या आपल्या वाईट सवयी, स्मोकिंग म्हणा किंवा इतर सवयी ज्याच्यामध्ये येईल की तुमचं काही ड्रग्ज म्हणा, हुक्का, या सगळ्या गोष्टींचं सुद्धा प्रमाण खूप वाढत आहे. ड्रग अब्यूज खूप जास्त वाढलेला आहे. हे एक मुख्य कारण आहे यंग पेशंट्समध्ये, तरुणांमध्ये हार्ट अटॅक होण्यासाठीचं. त्यासोबतच दुसरं कारण असेल की स्वतःच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी न घेणे, ज्याला आपण स्ट्रेसच म्हणूयात. सायकोसोशल स्ट्रेस असेल, तो इकॉनॉमिकल असेल, फिजिकल असेल, कशाही प्रकारचा स्ट्रेस असेल. सकाळी एक जॉब करायचा, तो जॉब संपवायचा आणि परत संध्याकाळी दुसऱ्या जॉबला नाईट कॉल सेंटर असेल, व्हॉटेवर, संध्याकाळच्या जॉबसाठी परत जायचं आणि परत दुसऱ्या दिवशी परत सकाळपासून चालू करायची सायकल, ज्यामध्ये आपल्याला वेळेवरती आपण जेवण घेत नाहीत, वेळेवरती सगळ्या व्यायाम होत नाही आहे, झोप पूर्ण व्यवस्थित होत नाही आहे. आणि हा स्ट्रेस ज्यावेळेस 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षासाठी कंटिन्यू राहतो शरीरावरती
अशामुळे मग परत हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण दिसून येतं. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, आपण तो पण घेऊयात. बीडवरून सुनील पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सुनीलजी, आपलं स्वागत आहे हेल्थ टॉकमध्ये. आपण आपल्या डॉक्टरांना प्रश्न विचारा. सर नमस्कार. मी IT प्रोफेशनल आहे. माझी शिफ्ट कधी चेंज होत राहते, म्हणजे वीकमध्ये काही वेळा मी मॉर्निंगला असतो, कधी नाईट शिफ्टसुद्धा असते. अशा वेळी सर मला मागच्या काही दिवसापासून जाणवलं कोलेस्ट्रॉल जो आहे तो माझा वाढलेला आहे. तर तो कंट्रोल करण्यासाठी मी ॲक्च्युली माझ्या रुटीनमध्ये काय खाल्लं पाहिजे जेणेकरून मला तो पुढे जाऊन ब्लॉकेजचा त्रास होणार नाही? अगदी मला वाटतं आपण डिस्कशनमध्ये तो प्रश्न येणारच होता. त्यांनी आपल्याला अगोदरच विचारलं की आहार कसा असावा. सगळ्यात महत्त्वाचं तर तुमचा रुटीन्सबद्दल जे बोलला तुम्ही, ज्यांची शिफ्टमध्ये कामे आहेत त्या लोकांनी कसं मॅनेज केलं पाहिजे. तर माझं अशा लोकांना हेच सल्ला असेल की शक्य असेल तर नक्कीच जॉब चेंज करा, कारण रुटीन एक तुमचं असणं खूप गरजेचं असतं. पण जर का ते सध्याला शक्य नसेल तुम्हाला, तर ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळतोय तो वेळ स्वतःसाठी कसा युटिलाइज करता येईल त्याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मी माझ्यासाठी स्वतःसाठी रोज 1 तास काढणार आहे, हे तुम्ही नेहमी स्वतःशी ठरवलंच पाहिजे की 1 तास आपण त्यावेळेस स्वतःसाठी काढलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही करा. तुम्हाला सायकलिंग करायला आवडते, स्विमिंग करायला आवडते, किंवा कुठले स्पोर्ट्स आवडतात, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ते स्पोर्ट्स खेळा तुम्ही. किंवा रुटीन तुमचं रनिंग किंवा जॉगिंग ते सुद्धा केलं तरी चालेल. किंवा जिमची आवड असेल तर तुम्ही जिम करा. अशा पद्धतीने एक स्वतःसाठी एक फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणू की शरीराच्या हालचाली तुमच्या झाल्या पाहिजेत. कमीत कमी रोजचा एक अर्धा ते पाऊण तास तरी तुम्ही याच्यासाठी स्वतःला दिलाच पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन जो हा शिफ्टमुळे होणारा शिफ्टिंग जॉबमुळे जो होणारा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी तुम्ही एक 15 ते 20 मिनटाचा रोजचा जर प्राणायाम किंवा योगा केलात, त्याच्यामुळे सुद्धा एक मेंटल क्लिन्सिंग तुमची होती. जे काही टॉक्सिक मटेरियल ब्रेनमध्ये डेव्हलप झालेले असतात ते क्लीन आउट व्हायला मदत होतात. त्यामुळे ह्या 2 गोष्टींचा तुम्हाला चांगलाच फायदा होता. आणि जर आहाराचंच बोलायचं झालं तर शक्यतो सगळ्यात महत्त्वाचं जो आपण फॉलो केला गेलो ते बाहेरचे पदार्थ कमी खाणे, जेवढं जमेल तेवढं. मला वाटतं लास्ट मंथच गव्हर्नमेंटने सुद्धा एक GR काढलेला आहे, ज्याच्यामध्ये ते जेवढे मिष्टान्न भांडार आहेत त्यांना कंपल्सरी नाही, पण त्यांना त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे, एक गाईडलाईन दिलेली आहे की तुम्ही जसं स्मोकिंगवरती लिहिलेलं असतं स्मोकिंग किल्स, त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा एक सूचना लावायला चालू करा की ही जी गोड पदार्थ आहेत, तेलकट पदार्थ आहेत, ह्याच्यामुळे तुमच्या शरीराला नुकसान होतो आहे. तर ही गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे. बाहेरच्या खाण्याचं खास करून का अवॉइड करण्यासाठी सांगतो की बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये पाम तेल वापरलं जातं. कारण आहार म्हटलं की पहिला मुद्दा तोच येतो की तेल कुठलं वापरायचं. तर पाम तेल हे तुमच्या शरीरासाठी सगळ्यात घातक आहे. पामोलिन तेल जे आपण म्हणतो ते बिलकुल वापरायचं नाही. मग बाकी तुम्ही कुठलं जरी तेल वापरलं तरी काही बिघडत नाही. सूर्यफूल वापरा, सनफ्लॉवर, सोयाबीन वापरा, तिळाचं वापरा, कुठलंही वापरा, मोहरीचं वापरा. सगळ्याच तेलांमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, थोड्याफार काही खराब गोष्टी आहेत, परंतु विशेष काही फरक पडत नाही. पाम तेल मात्र तुम्ही अवॉइड गेलं पाहिजे. आणि दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे साखर. दुसरी म्हणण्यापेक्षा मी म्हणते पहिली गोष्ट आहे की आजपर्यंत तेलाला जास्त बदनाम करण्यात आलेलं आहे की तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं आणि ब्लॉकेज डेव्हलप होतं, पण तसं नाही आहे. इट इज ॲक्च्युली रिफाईंड कार्बोहायड्रेट ज्याला आपण म्हणतो, मैदा आणि साखरेचे पदार्थ, ह्यामुळे सगळ्यात जास्त ब्लॉकेजेस डेव्हलप होतात. त्यामुळे आत्तापासूनच आपण एक सवय लावली पाहिजे की बाहेरचे पदार्थ शक्यतो जेवढे जमेल तेवढे कमी खाणे आणि गोडचा प्रमाण जेवढं जमेल तेवढं कमी ठेवणे. भले तुम्हाला मग डायबिटीज असो किंवा नसो त्याच्याने काही फरक पडत नाही. एक सवय नेहमीच असली पाहिजे की गोड जेवढं जमेल तेवढं आहारामध्ये आपल्या कमी असावं. मग नेमका आहार कसा असावा, त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट असावं हे पण आपण सांगा. येस, जसं मी म्हटलं की 2 मुख्य गाईडलाईन्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. म्हणजे मी खूप आहाराबद्दल स्पेसिफिक जात नाही, कारण प्रत्येकाला ते फॉलो करणं शक्य होत नाही की तुम्ही सकाळी हे खा, दुपारी ते खा आणि संध्याकाळी ते खा. 2-4 दिवसासाठी करतात, परंतु लाईफ लाँगसाठी ते करणं शक्य नाही आहे. त्यामुळे काही सवयी बदलल्या पाहिजेत आपल्या. जसं मी म्हटलं पहिली सवय हे आहे की बाहेरचं खाणं बंद करा, जेवढं जमेल तुम्हाला तेवढं. दुसरी की घरचं खाण्यामध्ये जेवढं जमेल तेवढं तुम्ही अगेन. तर मी आपल्याला थोडंसं थांबवते. आपल्याला आणखी एक कॉल आलेला आहे. ठाण्याहून विनोद नरगुंड हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विनोदजी, आपण आपल्या डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. हॅलो हॅलो हां, आपला आवाज येतोय. हॅलो आपला आवाज येतोय, डॉक्टरांना प्रश्न विचारा. हां, माझं वय 69 आहे आता सध्या. बरं, हॅलो, आवाज येतोय, आपला हॅलो? प्रश्न विचारा. हां, माझं वय 69 आहे आणि 1997 साली म्हणजे जवळजवळ 27 वर्षापूर्वी मला जरासा हृदयविकाराचा थोडासा त्रास झालेला होता. म्हणजे अटॅक वगैरे काय आलेला नव्हता, पण तेव्हापासून मी ॲटेन 25 आणि इमडूर 60 mg या 2 गोळ्या घेतोय. मला त्याला याची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आलेली होती बरं. आणि अँजायना हे डिटेक्ट झालेलं होतं त्यावेळेला.
पण आता सध्या काय आहे की इमडूर 60 mg ची गोळी बंद झाली असं काहीतरी मला कळतंय. मग त्यावेळेला मला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तुम्ही अँजिओप्लास्टी वगैरे केलं तर बरं होईल. पण मी काय ते केलेलं नाहीये किंवा मला काय त्यावेळी करायची इच्छा नव्हती. आता जवळ 27-28 वर्ष झाली. पण आता ही इमडूर 60 आणि अटेन 25 मुळे माझं कंट्रोल झालंय सगळं. पण आता जर ती गोळी मिळाली नाही तर मी काय करावं? नक्कीच विनोदजी, गोळी मिळाली नाही तर तुम्हाला त्याचे सबस्टिट्यूट बरेच अवेलेबल आहेत. इमदूर जर तुम्हाला मिळत नसेल तर त्याच्या जागी इट्स बेसिकली फॉर्म ऑफ नायट्रेट्स. त्याचे सबस्टिट्यूट बरेच अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करू शकता. त्याच्यासाठी ते दुसरी गोळी लिहून देतील. आणि त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, जर तुम्ही बघितलं असेल की 1997 साली त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि आज आहे 2026. आजपर्यंत त्यांना कधीही काही त्रास झालेला नाही. म्हणतात जो मी मगाशी तुम्हाला मुद्दा सांगत होतो तो हाच होता की प्रत्येक व्यक्तीला अँजिओप्लास्टी लागते असंच नाही. बऱ्याच लोकांना औषधांवरती सुद्धा मॅनेज करता येतं. हां, परंतु त्यांचं रिस्क स्ट्रॅटिफिकेशनसाठी अँजिओग्राफी करणं हे कधीही चांगलंच असेल. परंतु जर पेशंटची इच्छा नसेल त्याच्यामध्ये आणि त्याला औषधं गोळ्या दिल्यानंतर जर त्याला बरं वाटतंय तर नक्कीच पुढं तुम्हाला अँजिओग्राफी न करणे हा पेशंटचा निर्णय असतो आणि तो प्रत्येक डॉक्टर मला वाटतं कधीही त्याला रिस्पेक्ट करेल. पुन्हा आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ताणतणाव हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा खरं तर मुद्दा आहे. धावपळ आहे, बदलती जीवनशैली आहे, आहार विहार सगळंच बदललेलं आहे. त्यामुळे ताणतणावाचा सुद्धा यावरती कसा परिणाम होतो? ताणतणाव अगेन स्ट्रेस, ताणतणाव ज्याला आपण म्हणतो तोही एक सायलेंट किलरच आहे जो आपल्याला जाणवत नाही. प्रत्येकाला जर विचारलं तुला कसला स्ट्रेस आहे, नाही विशेष काही नाही आहे, हाच आपण म्हणतो. पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतो की सकाळी 9ला ऑफिसला पोहोचायलाच लागतं कारण तिथं पंचिंग करायला लागतं. 5 मिनिट जरी लेट झालं त्या दिवसाचा पगार कटतो. मग त्याचा स्ट्रेस तुम्हाला 8 वाजल्यापासून चालू होतो. पटकन गाडी पकडणे, लोकल पकडणे, जसं तुम्ही जाता त्याचं, आणि वेळेत पोहोचणे. हा जरी तुम्हाला वाटत असेल की हा स्ट्रेस नाही आहे, पण शरीरासाठी तो एक स्ट्रेसच आहे. त्यानंतर तिथे गेल्यानंतर ज्या तुमच्या टाईमलाईन्स आहेत की एवढ्या वेळात हा प्रोजेक्ट पूर्ण झालाच पाहिजे, त्याच्यासाठीचा जो स्ट्रेस आहे तो अगेन शरीरासाठी स्ट्रेसच आहे, ताणतणावच आहे. वेळेवरती त्याच्यामुळे जेवणं होत नाहीत आपली. एक सिंपल स्टडी ह्याच्यामध्ये सुद्धा झालेली आहे की जे लोक 1 ते 2 मध्ये लंच करतात आणि ज्या लोकांचे लंच 4 ते 5 वाजता होतात, ह्या दोघांचा जर आपण स्टडी केला त्यांच्या आजारांबद्दल, तर फक्त हृदयरोगच म्हणून नाही तर सगळ्याच आजारांचं प्रमाण ज्या लोकांची लंच वेळेवरती होत नाहीत अशा लोकांमध्ये जास्त पाहण्यात आलेलं आहे. म्हणजे अगदी छोटी गोष्ट वाटते आपल्याला की लंच ठीक आहे 1 ते 2 जागी 4 वाजता झाले त्याच्यात काय फरक पडतो, परंतु ओव्हर द पिरियड ऑफ टाईम लाँग टर्ममध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा शरीरावरती दुष्परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे झोपसुद्धा त्याच्यामध्ये आली की ताणतणाव जास्त आहे म्हणजे झोप व्यवस्थित होत नाही तुमची. झोप आयदर ती शॉर्ट होते किंवा लवकर ब्रेक होती. ह्याच्यामुळे सुद्धा शरीराला जो आराम मिळण्याची गरज आहे तो आराम शरीराला मिळत नाही. आणि कंटिन्युअसली ही सुद्धा एक बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते, खास करून यंग लोकांमध्येच, की त्यांचे पल्स रेट किंवा हार्टबीट्स खूप जास्त राहतात. त्याचं कारणही तेच आहे की सततचा एक जो ताणतणाव आहे त्याच्यामुळे शरीराला नेहमीच 4थ्या गिअरमध्ये राहायला लागतं. जिथं तुम्ही कुठं 1ल्या 2ऱ्या गिअरमध्ये जिथं काम होऊ शकतं तिथं सुद्धा आपल्याला करता येत नाही. कंटिन्युअसली ती एक हार्टबीट जास्तच राहते त्यांची. नक्कीच. पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्त्रियांमध्ये सुद्धा हा आजार असतो का आणि त्याची लक्षणं नेमकी कशी ओळखावीत? स्त्रियांमध्ये सुद्धा अगदी थोडाफार फरक आहे पुरुषांपेक्षा पर्सेंटेज वाईज जर आपण पाहायला गेलं तर. मग तुलना कशी करता येईल आणि तो फरक पण कसा समजून सांगता येईल? येस, स्त्रियांमध्ये त्यातल्या त्यात मी म्हणेन की इट्स नॉट अ लाईफ थ्रेटनिंग डिसीज. कारण हार्ट अटॅकला जुन्या काळात विडोअर्स डिसीज म्हणायचं, की हार्ट अटॅक आला की होणारच आहे विडो. तर तशा प्रकारे पण स्त्रियांमध्ये तेवढा तो लाईफ थ्रेटनिंग नाही आहे. पण आजकाल आपण पाहतो की त्याचं सुद्धा प्रमाण वाढतच चाललेलं आहे. आणि खास करून ज्यावेळेस स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर अँजिओग्राफी केली जाते, बऱ्याच वेळेला रक्तवाहिन्या ओपन असतात. रक्तवाहिन्यांमध्ये आपण ब्लॉकेज पाहत नाहीत. त्याला आपण मायोकार्डियल इन्फार्क्शन विदाऊट ऑक्लुडेट करोनरी, मिनोका म्हणतो त्याला, की थोड्या वेळासाठी काहीतरी स्ट्रेस झाल्यामुळे त्यामुळे शरीराच्या म्हणजे हृदयाचा रक्ताचा पुरवठा कमी होतो आणि त्यावेळेस छाती दुखायला चालू होतं, दम लागायला चालू होतं. परंतु ओव्हरऑल पाहायला गेलं तर नवीन काळामध्ये स्त्रियांमध्ये सुद्धा हृदयरोगाचं प्रमाण खूप जास्त वाढतच चाललेलं आहे. हां, हा जरूर एक डिफरन्स मेजर राहतो की जनरली ब्लॉकेजेस कमी पाहण्यात येतात आणि जर ब्लॉकेजेस असतील तरी त्या कमी सिव्हिरिटीच्या असतात. बरं, तुम्ही आत्ता जो उल्लेख केला छातीत दुखायला लागलं तर मग अनेक लोकांना जर छातीमध्ये दुखायला लागलं तर त्यावेळी त्यांनी काय केलं पाहिजे? येस, छातीत म्हणजे मला वाटेल की हा आपल्या पूर्ण डिस्कशनचा एक सार असेल हा. जर तुम्हाला अचानक छातीत दुखायला चालू झालं आहे तर त्यावेळेस तुम्ही काय केलं गेलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला जे छातीत दुखतं आहे ते हृदयाशी निगडीत आहे की नाही ते ओळखायला शिका.
जसं मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, छातीत दुखणे हा बऱ्याच प्रकार म्हणजे गॅसेसमुळे असू शकतो किंवा मसल पेन त्याच्यामुळे असू शकतो. हृदयाशी संबंधित ज्यावेळेस छातीत दुखेल ते तुम्हाला एक छातीवरती दबाव आहे, कुणीतरी छातीवरती दगड ठेवला आहे, छातीवरती एखादं बाळ येऊन बसले तुम्हाला, तशा प्रकारचं तुम्हाला जाणवेल आणि किंवा दम लागायला चालू होईल आणि बसल्या ठिकाणीच तो त्रास जास्त राहील तुम्हाला. तुम्ही थोडंसं चालून फिरून बघितलात, हातापायाची मूवमेंट केलात तर तो त्रास कमी होईल. जर असं झालं तर तो हृदयाशी निगडीत नाही आहे. जर का तो त्रास तसाच मेंटेन राहत असेल आणि 5 ते 10 मिनिटापेक्षा जास्त वेळासाठी जर त्रास तसाच राहत असेल तर मग नक्कीच तुम्हाला काहीतरी हृदयाशी निगडीत प्रॉब्लेम चालू आहे. आणि अशा वेळेस सगळ्यात पहिलं काम जे करायचं आहे तुम्हाला म्हणजे पटकन जाऊन एक ECG करणे, छातीची पट्टी ज्याला आपण म्हणतो, जवळच्या जिथं कुठं तुमच्या नर्सिंग होम असेल, हॉस्पिटल असेल, तिथं पटकन जाणे आणि एक ECG काढणे हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्ये नंतर स्टेप असेल. मग त्या ECG नुसार ते डॉक्टर तुमचा ECG रीड करतील. पहिली स्टेप ECG असेल. यस अगदी सगळ्यात पहिली स्टेप ECGच असेल. हां, फक्त हेच जर म्हणेन की मी जी लोक अगदीच दुर्गम भागात राहतात की ज्यांच्याकडे ECG लवकर अवेलेबल नाही, की ज्याला अर्धा 1 तासासाठी वेळ लागू शकतो, अशी लोक जर त्यांना तशी रिस्क फॅक्टर्स असतील तर घरी ॲस्पिरिनच्या च्युएबल टॅबलेट्स म्हणा किंवा सॉर्बिडेट नावाच्या काही गोळ्या असतात ज्या जिभेखाली ठेवल्या जातात, अशा गोळ्या घरी ठेवू शकतात. थोडंसं थांबवते, आपल्याला आणखी एक कॉल आलेला आहे, तो आपण घेऊया. साताऱ्याहून नेहा शिंदे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. नेहा, आपण डॉक्टरांना आपला प्रश्न विचारा. सर, मी एक कॉलेज स्टुडंट आहे. तर मी PGमध्ये राहते, पण प्रॉब्लेम असा होतो की मी कॉलेजमध्ये असल्यामुळे माझं जेवणाचं थोडं शेड्यूल व्यवस्थित नाही आहे, कधी संध्याकाळचं किंवा रात्रीचं. तर अशा वेळी याचा परिणाम हृदयावर कसा होतो, म्हणजे हे मला विचारायचं होतं. तेच मॅडम, आय थिंक सेम क्वेश्चन परत आलेला आहे. एक्झॅक्टली तुम्ही आज जेवण मिस केलं म्हणजे लगेच हृदयावरती परिणाम होते असं नाही आहे. हा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे की ह्या गोष्टी किती वारंवार तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात होत आहेत ह्याचा तुमच्या हृदयावरती परिणाम राहणार आहे. आणि छोट्या छोट्या प्रमाणात ज्यावेळेस ह्या गोष्टी होत राहतील तर त्याच्यामुळे हृदयामध्ये म्हणजे रक्तामध्ये तुमच्या बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणे किंवा ऑक्सिडाइज रॅडिकल्सचं प्रमाण वाढणे आणि ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल डिपॉझिशनची प्रोसेस अजून जास्त फास्ट होणे किंवा बॅड कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन जास्त होणे, अशा पद्धतीने त्याचा तुम्हाला दुष्परिणाम होऊ शकतो. नक्कीच. आपण शेवटाकडेच येतो आता. तर निरोगी हृदयासाठी, हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण काय सल्ला द्याल? मी मुख्य 4 गोष्टी तुम्हाला करायच्यात हे सांगेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल ॲक्टिव्ह, म्हणजे शरीराच्या हालचाली तुमच्या काहीही करून झाल्याच पाहिजे. रोज एक अर्धा ते पाऊण तास तुम्ही शरीराची हालचाल केली पाहिजे, ज्याच्यामध्ये स्विमिंग, सायकलिंग, रनिंग, जॉगिंग काहीही तुम्ही करू शकता. दुसरा म्हणजे आहार, बॅलन्स डाएट ठेवण्याचा प्रयत्न करा. बाहेरचे पदार्थ शक्यतो अवॉइड करा. फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्सचा जास्तीत जास्त आपल्या डाएटमध्ये इन्क्लुजन करा. तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम या सगळ्या गोष्टींचाही तुम्ही डे टू डे लाईफमध्ये तुमच्या इन्क्लुजन करा. आणि चौथी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ऑलरेडी काही आजार असतील, ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, तर त्याच्या गोळ्या नियमित घेत चला, नियमित तपासण्या करा आणि तो कंट्रोलमध्ये राहील याच्यासाठी प्रयत्न करा. आणि जर का तुम्हाला यातलं काहीही नसेल तर रेग्युलर चेकअप्स करत चला दर 3 ते 6 महिन्याला, जसे तुमचे रिपोर्ट्स असतील त्यानुसार. आणि जेव्हा कधी त्याच्यामध्ये काही फरक आढळून येतोय त्याच्यानुसार त्याच्या नेक्स्ट स्टेप्स घ्या. नक्कीच तुम्ही महत्त्वाचा असा हा सगळा सल्ला दिलेला आहे. डॉक्टर, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपले खूप खूप आभार.